सन्मान होईल. सुरई सारंगचे माजी सरपंच राहिलेत. दादा 2 मिनिटं थांबा. शिवाजी दादा पाटील आणि विवेक देवलेकर. मित्रांनो बघा, असे मेवणे भाऊजींची दोस्ती अशी पाहिजे. एक नंबर. दादांची एकच बहीण आणि एकच भाऊजी नंबर 1. खूप प्रेम आहे. नक्कीच धन्यवाद विवेक भाऊ. विवेक भाऊ जिंकले असते तर मला वाटतं त्यांनी खांद्यावर घेऊन गेले असते. हरलेत तरी एवढा प्रेम आहे. असंच प्रेम असावा. सामना होतोय सुरू. इथे नामदेव चौधरी आणि दिनेश पाटील, स्वर्गीय रतन भोईर, जय भोलेनाथ सर्वेपाडा संघाची ही सलामीर जोडी. धन्यवाद उमेश शेठ. पहिला चेंडू डॉट आलाय आणि हा चेंडू पंचांनी नो घोषित केलेला आहे. क्या बात है. (1+1) नक्कीच चाचणी स्पर्धेमध्ये नामदेव चौधरीने संदेश पाटील पहिली 50 कंप्लीट करण्याचा विक्रम केला होता. नक्कीच वय वर्ष 55 आणि नामदेव चौधरीनं चाचणी स्पर्धेतून हंगामाची पहिली 50 आपल्या नावी कोरली होती. आज सरोलीपाडा गावचे उद्योजक उद्योगपती स्वर्गीय रतन भोईर यांच्या नावानी टीम आपल्याला खेळताना पाहायला मिळते. जय भोलेनाथ सरवलीपाडा. शरद भोईर साहेब, नक्कीच अगदी रतनजी भोईर याचे त्यांच्या कुटुंबातील एक जवळचे व्यक्तिमत्व. आज शरद भोईर उपस्थित नाही आहेत, मात्र रतन भोईर यांच्या नावानी ही टीम आज त्यांची इथे आपल्याला खेळताना पाहायला मिळते. फ्री हिट चेंडू असेल. दुसरी धाव दिनेश पाटीलने पूर्ण केली. धावसंख्या 4. दिनेशच्या बॅटमधून 2 आणि 1 धाव. नामदेव चौधरी यांनी 1 नो. अतिशय चांगलं गुणलेखन नाना गोंडलेलेत. पहिला पॉवर प्लेच ओव्हर अमर स्फोट कासनी संघाकडून. बघूया हा चेंडू अगदी इनफिल्डच्या आतमध्ये चांगला झेल टिपलाय. मोठी विकेट दिनेश पाटीलची. दिनेश पाटीलला अगदी या सामन्यातून संस्थेमध्ये बाद केलेला आहे. नक्की चालू सीझन काहीशी दिनेश पाटीलसाठी कठीण चाललेले. संदेश नामदेव चौधरी चांगले टचमध्ये आहेत. गोवर एक चांगला फलंदाज आहे या टीमकडे. बघूया मात्र आज प्ले 11 मध्ये कोण कोण असतील. आज 12वे खेळाडूंना देखील गिफ्ट हॅम्पर दिला जाईल अविन मालीच्या माध्यमातून. तसेच आमचे सुनील मालीकडून उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज आणि सिरीजसाठी कूलर बक्षीस आलेले आहेत. त्यांचं देखील धन्यवाद. नवीन फलंदाज साई पाटील. नक्कीच स्वर्गीय रतन भोईर, जय भोलेनाथ सरोलीपाडा टीमचे आतापर्यंत आपण संघनायक पाहिले तर शरद भोईर साहेबांनंतर जास्त काल साई पाटील या संघाचे संघनायक राहिलेले आहेत. नाना गोंडले आणि नक्कीच भगवान भोईर या टीमचे करता धरता आहेत. हा चेंडू फ्लाइट दिली होती, पाय चालले नव्हते. जागेवरूनच अगदी आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न इथे साई पाटीलचा होता. डॉट बॉल. 4 चेंडू 4.
नक्की चांगली सुरुवात, अजून एक डॉट, क्या बात आहे. नाना गुंडलीनं या पहिल्याच सामन्यातून पहिल्याच ओव्हरमधून अमरस्फोट कासने संघाला एक चांगली सुरुवात करून दिली असं म्हणायला हरकत नाहीये. क्या बात आहे. अजून एक चेंडू वलवलाय, फिरवलाय आणि ते साई पाटीलला तब्बल 3 चेंडू डॉट टाकलेले आहेत. क्या बात आहे. साई पाटील सारख्या फलंदाजाला सलग 3 चेंडू डॉट टाकणं हे साध्या गोलंदाजाचं काम नव्हतं. वा, गुड स्टार्ट. फक्त 4, त्याच्यामध्ये नो चेंडू. चांगली सुरुवात. चालू सामन्यातून विजेता संघ आणि जय हनुमान सरवली असा दुसऱ्या फेरीचा पुढील सामना होईल. गोलंदाज अमोल दलवी, नक्की ज्या संघाचा एक चांगला गोलंदाज. मात्र आमचे 12वे खेळाडू सुभाष भोईर. सुभाष भोईर एक असे गोलंदाज ज्यांनी आपल्या नावाचा दबदबा या सिनियर 40+ मध्ये एक काल केल्या. अराऊंड दिले त्रिफलाचित. नामदेव चौधरीची विकेट पहिले चेंडूवर अमोल दलवीनं घेतलेली आहे. दिनेश पाटीलनं या 2 खेळाडूंकडून जी अपेक्षा होती, स्वर्गीय रतन भोईर जय बोलण्यात सर्व 12 टीमला ती अपेक्षा ते भंग केलेली आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये राजेश मार्के. अमोल दलवी चांगले गोलंदाज आहेत अमरस्फोट कासने संघाचे. हा चेंडू राजेशनं अगदी समोरच्या दिशेनं केला आहे. भगवान भोईर चेंडूला उचलत आहेत. कॉलिंग व्यवस्थित नव्हती. दोन्ही खेळाडूंमध्ये चर्चा, समन्वय कुठेतरी कमी पाहायला मिळाला. धावसंख्या 1 ने पुढे सरकली 5 वर. 8 चेंडू 2 बाद 5. अगदी शांत आणि संत सुरुवात. क्या बात आहे. अतिशय चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्यावर नियंत्रित गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत 9 चेंडूमध्ये 5 चेंडू डॉट आणि 2 विकेट. अजून एक डॉट. क्या बात आहे. शरद हलकेनं नाणेफेकी जिंकली आणि नक्कीच एक चांगला निर्णय इथे घेतलाय गोलंदाजीचा. पहिल्या 10 चेंडूंचा खेळ संपलाय आणि फक्त धाबा बनलेत स्वर्गीय रतन भोईर जय भोलेनाथ सर्वेपाडा संघाच्या 5. क्या बात आहे. अगदी खेळपट्टीवर जणू काही कॉइन ठेवलाय, मार्किंग केलेली आहे आणि तिथेच वारंवार टप्पा अमोल दलवीकडून टाकला जातोय. साई पाटीलनं आतापर्यंत 6 चेंडू डॉट खेळलेत. अजून खातं खोलायचं बाकी आहे. 11 चेंडूमध्ये 6 साई खेळलाय. या चेंडूवर एक सिंगल धाव कंप्लीट केली आहे. दुसरीसाठी साई निघालेत आणि 7व्या चेंडूवर स्वतःचा अकाउंट 2 धावेनं खोललाय साईनं. 2 ओव्हर
2-7. वेलकम संजू पाटील, वीर तानाजी दापोडे या संघाचे एक सदस्य. चालू सामन्यातून विजेता आणि जय हनुमान सरवली यानंतरचा सामना असेल. तिन्ही टीम आपण ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे. 2 ओव्हर 7. पहिल्या ओव्हरला 4 आणि दुसऱ्या ओव्हरला 3. गोलंदाज आलेत काशीनाथ. काशीनाथ गगे. नक्की या संघाचे गोलंदाज संतोष असतील, आपले सुभाष भुईर असतील, नाना गोंडली. अतिशय चांगले गोलंदाज या संघाने दिलेले आहेत. नाना गोंडलींची खूप मेहनत आहे आणि भगवानजी भोईर अमरस्फोट कासने संघासाठी. 2 ओव्हर 7. हा चेंडू अगदी राजेश मार्केनं हलक्या हातानं पॉइंट रिझनला केला आहे. दुसरीची कॉलिंग आणि ते दुसरी धाव पूर्ण केलेली आहे. नक्की साईची चांगली कॉलिंग होती राजेश मार्केला. धावसंख्या झाली ती 9. 13 चेंडूमध्ये 9 धावा. चेंडूमध्ये 9. इथे स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चांगली फिल्डिंग आणि ते फलंदाज राजेश मार्के. धावचित बात, क्या बात आहे. काशीनाथनं झेल जरूर सोडला, मात्र धावबाच्या स्वरूपात राजेश मार्केची सांघिक विकेट इथे घेतलेली आहे. चौदा चेंडू आणि 9 धावा. गोवर आलाय. बघूया साईना फटका डीप मिड विकेट रिजनला उडवलाय. झेल ड्रॉप केलाय. अमोल दलवीना झेल सोडलाय. डोक्याला हात लावलेत अमोलनं. काशीनाथची एक विकेट त्यांनी इथे गमावले असं संदेश म्हणावा लागेल. एक सिंगल धाव. सिंगलनं धावसंख्या झाली ती 10. 15 चेंडूमध्ये 10 धावा. खूप कमी वेळेला आपण अशी परिस्थिती सरुलीपाडा संघाची पाहिले. संदेश 15 चेंडूमध्ये फक्त 10. 3 गड्यांच्या मोबदल्यात आता गोवरला धावा बनवावे लागतील. बघा डावखरे आता जे चांगले फलंदाज आहेत, मोठे मोठे फटके आहेत गोवरच्या ठेवणीमध्ये, मात्र ते गोलंदाजी चांगली होते अमरस्फोट कासने टीमकडून. काशीनाथ, क्या बात आहे. पहिला चेंडू अगदी ऑन साइडला ऑन दी कार्पेट खेळलाय. एकच धाव येईल. धावसंख्या 11. 16 चेंडूमध्ये 11 धावा. गौरवनं पहिल्या चेंडूवर खातं खोललाय. साईनं आतापर्यंत 8 चेंडू खेळलेत. धावा आहेत 3. स्वर्गीय रतन भोईर
जय भोलेनाथ सरवलीपाडा ही टीम मैदानामध्ये प्रथम फलंदाजी करते. अमर स्पोर्ट कासने टीम समोर इथे अजून एक डॉट. 17 चेंडूमध्ये 9 चेंडू साईच्या वाट्याला आलेत, त्याच्यामध्ये 7 चेंडू ते डॉट केलेत आणि 3 धावा त्यांच्या बॅटमधून आलेत. क्या बात है, आज साई पाटीलचा मूड नाहीये. 3 ओव्हर 11. बघूया शेवटचा आणि अंतिम ओव्हर. गोलंदाज राहुल हलके मला वाटतं तयारी करतायत. तीन ओव्हर मध्ये 11 धावा. आता गोवरला या शेवटच्या ओव्हरमध्ये बघूया किती धावा गोवर पूर्ण करतील. नक्कीच आज अगदी आपण संघ पाहिला तर जय भोलेनाथ सरवलीपाडा स्वर्गीय रतन भोईरच्या नावाने या स्पर्धेमध्ये खेळतोय. शरदजी भोईर साहेबांनी आम्हाला स्पर्धा सुरू होण्याआधी सांगितलं होतं की आमची टीम स्वर्गीय रतन भोईर याच्या नावाने खेळेल आणि हेच नामकरण तुम्ही अनाउन्समेंट करा. ते मात्र आज या संघाला जॉईन नाही आहेत, कारण की रतन भोईर हे त्यांच्या परिवारातील एक सदस्य. राहुल हलके, शरद हलके यांचे बंधू आहेत. चेंडूला अगदी कंट्रोल पुलचा फटका केलेत. लॉंग लेग रिझनकडे चेंडू सरसावतोय. चांगली फिल्डिंग. सर्व काही अमरस्फोट कासने संघाच्या बाजूने आहे. संदेश धावसंख्या 12, चेंडू टाकून झालेत 19 आणि धावा बनलेत 12. बघूया पुन्हा एकदा साई एक चांगले ऑलराऊंडर आहेत संदेश, मात्र आज त्यांच्या बॅटमधून धावा येत नाहीयेत. आज खूप चेंडू खेळलेत. हा चेंडू तेज तर्रार होता, मात्र दिशा खराब. वाईटच्या स्वरूपात एक सिंगल. धावसंख्या 13. पहिले एक्स्ट्रा धाव आहे, दुसरा. नक्कीच नानाने एक नो बॉलचा चेंडू फेकला होता. नक्कीच 19 चेंडू आणि 13 धावा. या स्पर्धेचा सर्वात निचंक धावसंख्या आपण संदेश पाहायला जात नाही होत ना. बघूया इथे हा एक चेंडू चालला ऑन साईडला. अमोल दलवी तिथे उपस्थित. फक्त एकच धाव. धावसंख्या 14. 20 चेंडू संपलेत आणि 14 धावा फक्त लागलेत. आता 4 चेंडू आहेत. नक्कीच अगदी खूप कमी चित्र असं आपल्याला सरवलीपाडा टीमकडून पाहायला मिळतंय. मात्र ही स्पर्धा नाईट स्पर्धा आहे, मोठी स्पर्धा. समोरचा संघ देखील मोठा आहे. चांगला चेंडू. नानू सुतार इष्ट्यांच्या मागे चांगलं इष्टरक्षण करतायत. चालू सामन्यातून विजेता संघ आणि जयहनुमान सरवली असा पुढील सामना असेल. त्यानंतर जयदुर्ग सुरई आणि बंद्रामारुती काल्हेर पहिल्या फेरीचा तिसरा सामना असेल. एकच धाव. इथे गोवर देखील आज पूर्णपणे फिट वाटत नाहीयेत. धावसंख्या 15. 22 चेंडू आणि 15 धावा फक्त आणि फक्त लागलेत. राहुल हलके शरद हलकेंचे बंधू आहेत. ना अगदी आमच्या स्वर्गीय कबीर निर्मल स्मृती चषकामध्ये देखील नाना गोंडली, भाऊसाहेब आणि भगवानजी भोईरेंची टीम सलग 2 वर्ष खेळली. एक गाव घाट, कारण की कासने गावामध्ये एकच टीम आहे आपल्याला माहीत आहे संदेश.
मी त्यांना सांगतो नाना आमच्याकडे 3-3 4-4 टीम आहेत, तरी नाना बोलतात चालू असू द्या आम्हाला खेळायचं आहे. आणि ते सलग 2 वर्ष एक गाव गटातून स्वर्गीय कबीर निर्माल स्मृती चषकामध्ये आपला सहभाग नोंदवत आहेत. डॉट बॉल. शेवटचा एक चेंडू बाकी आहे. धावा लागलेत फक्त आणि फक्त 16. तेवीस चेंडू आणि 16 धावा या इनिंगचा हा शेवटचा चेंडू. आणि हा चेंडू देखील बॅटला चाटून यष्टीरक्षक नानू सर्वांनी जागेवर उभे राहा. चला 12 खेळाडू आपण देखील मैदानामध्ये धावू शकता. चला सर्व आमचे लाडके प्रेक्षक खेळाडू मित्र बघा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून एक
भावपूर्ण श्रद्धांजलीचा कार्यक्रम घेतोय. आमचे गुरुदत्त मानकुली 40+ संघनायक मनोज केनी यांचे वडील हरिभक्त पारायण वैकुंठवासी श्रीराम काका सीताराम केनी, त्यानंतर धीरज म्हात्रे यांच्या मातोश्री असतील, स्वर्गीय रतन भोईर असतील आणि राहुल माली यांच्या आईवडिलांच्या नावाने जी स्पर्धा आहे या सर्वांना नक्कीच आपण भावपूर्ण श्रद्धांजली या स्पर्धेच्या माध्यमातून देणार आहोत. जोशी साहेब, प्रमोददादा भोईर, आपण देखील स्टेजवर या. चला सर्वांनी आपापल्या जागेवर उभे राहा. आपल्या डोक्यावरची कॅप आपण काढायची आहे. आपल्यातून जे व्यक्तिमत्व आज ज्यांना देवाज्ञा झालेली आहे त्या सर्वांना या स्पर्धेच्या माध्यमातून आपण भावपूर्ण श्रद्धांजलीचा कार्यक्रम घेतोय. ईश्वरचरणी प्रार्थना करू की त्यांना नक्कीच ईश्वरचरणी चांगली जागा मिळो. त्यांच्या कुटुंबाला हे दुःख झेलण्याची ताकद ईश्वर देवो हीच आपण या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजन कमिटी आणि आपले भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाच्या वतीनं देवाला प्रार्थना करू. नक्कीच आमचे मनोज केनी यांचे वडील धीरज म्हात्रे यांच्या मातोश्री रतन भोईर असतील आणि राहुल मालीने ही स्पर्धा त्यांच्या वडिलांच्या नावाने आयोजित केली आहे. या सर्वांना आपण भावपूर्ण श्रद्धांजलीचा कार्यक्रम इथे घेतोय. श्रद्धांजली सुरू होते. ओम शांती शांती शांती. धन्यवाद सर्वांचं मनापासून आभार. नक्कीच भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे सचिव प्रदीप जोशी साहेब, त्यांच्यासोबत लॉट कमिटी मेंबर प्रमोददादा भोईर, सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. जाऊया आपण ऐकूया सामन्याचं दुसरं सत्र संदेश पाटील भिवंडीकर यांच्या माध्यमातून. थँक्यू सो मच. मोस्ट वेलकम. सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. स्वर्गीय सुमन पांडुरंग स्मृती चषक 2025 स्पर्धेचा मेगा फायनल डे. अवघ्या कमी धावांचं लक्ष्य आहे, मात्र क्रिकेट फार चांगला पाहायला मिळाला. अमर स्पोर्ट कासने टीम संघाचे नाना गोंधले यांची काही कमालीची गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय. संपूर्ण श्री गुरुदत्त 40+ मानकोली टीम संघाचे सर्व आयोजक सध्या तरी व्यासपीठावर हळूहळू येत आहेत. एक सफलतापूर्वक शो आपण पाहतोय. गेली 4 दिवस जी मेहनत घेतलेली आहे सर्वांनी अतिशय जबरदस्त तुम्हाला पाहायला मिळत आहे. भिवंडी ग्रामीण 40+ संघटनेला ही ती संधी दिली गेली आहे आणि त्या संधीचं सोनं करताना आपण पाहतोय सर्व टीम एन्जॉयमेंट करताना. गोलंदाज तयारीमध्ये, फलंदाज बॅटर देखील तयारीमध्ये आणि अल्पेश गायकवाड देखील आपण पाहतोय आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत. शरद हलके आणि भगवान भोईर अशी ही जोडी आणि नेहमीप्रमाणे फ्रंटलाईन गोलंदाज साईनाथ पाटील. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू गॅप मध्ये इनटू द गॅप. पहिला चौकार पाहायला मिळतोय. नक्कीच गुरु दळवी देखील आपल्याला जोडलेले आहेत युट्यूबशी. अमर स्पोर्ट कासने टीम संघाला त्याने शुभेच्छा दिलेल्या आहे. सध्या तरी ऑल इज वेल आहे. पहिला सामना अगदी सोपा झालेला आहे अमर स्पोर्ट कासने टीम संघासाठी, कारण की लो स्कोरिंगचा मॅच आहे. पहिल्या चेंडूवर चौकार आणि दुसऱ्या चेंडूवर देखील चौकार पाहतोय. कमालीची सुरुवात करताना शरद हलके ऑन फायर नाव.
शतरक्षक आहे मात्र त्याच्या बाजूने हा चेंडू निघून गेलाय. येतोय 3 मध्ये 3 चौकार. अमरस्पोर्ट कासने टीम संघासाठी अल्पेश शॉर्टकट नाहीये. हवे टू हवे त्यांनी ट्रॅव्हलिंग केलं, इथपर्यंत पोहोचल्यात ते. मात्र शरद अलके आपल्या टीमला शॉर्टकटमध्ये घेऊन जात असताना 3 मध्ये 3 चौकार इथे हॅट्रिक कंप्लीट केली गेली आहे. धावसंख्या 12 धावा धावफलकावर, 17 धावांचं आव्हान आहे आणि पहिल्यात 12 आलेल्या आहेत. आणि हा पंचांकडून वाईटचा इशारा आलेला आहे. बोनस जारी आहे. धावसंख्या 13 धावा. आयोजकांचा अवघ्या 15 मिनिटाचा वेळ वाचला गेलाय या मॅच मागे. सरुली टीमचे कॅप्टन, चला टॉस साठी आपण तयारीमध्ये यायचंय. पुन्हा एकदा हा स्ट्रोक बनवलाय. भोलेनाथ पाटील ओरिजिनल पोटी प्लस यांचा नक्कीच कॉल आहे की सरुली टीम संघाचा आम्ही मॅच बघण्याकरता आलेलो आहे. सरुली पाडा टीमचा मात्र मॅच आम्ही पोचण्या अगोदर संपेल असं ते म्हणतात आणि मॅच इथे समाप्त झालेली आहे. 13 नंतर चौकार 17चा टार्गेट. अल्पेश पंच विचारत आहेत. दोन्ही संघाचे 12वे इथे थांबायचं आहे. नक्कीच आपण देऊया सर्वप्रथम दोन्ही 12वे खेळवण्या गिफ्ट एम्पायर अविन